ऍक्च्युली 1 वर्ष झालं जवळपास की त्याआधी माझ्या वडिलांना म्हणजे घशाचा त्रास चालू झाला होता. म्हणजे जेवण जात नव्हतं वगैरे बरेचसे प्रॉब्लेम झाले. सो आम्ही म्हणजे तेव्हा काहीच आम्हाला वाटलं नाही, बट जस्ट आम्ही नॉर्मल चेकअप वगैरे सुरू केला. आमच्या फॅमिली डॉक्टर्सला वगैरे दाखवलं. सो त्यांनी ज्या टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट केल्या सर्व. बट त्यामध्ये असं निदान आलं की यांना घशाचा कॅन्सर आहे. सो त्यावेळेस जी कंडिशन होती म्हणजे ती आता सांगताही नाही येणार, बट इतकं घाबरण्याचं वातावरण आमच्या घरामध्ये निर्माण झालं होतं की अशा प्रकारचं पण आमच्यावरती येऊ शकेल असं आम्ही कधीच इमॅजिन पण केलं नव्हतं. बट अशी एवढी घबराट परिस्थिती असताना सुद्धा आम्हाला आमचे जे फॅमिली डॉक्टर होते निलेश बोगरे, त्यांनी सजेस्ट केलं की डॉक्टर महेश पवार यांना दाखवा. तर डॉक्टर महेश पवार यांचा फॉलोअप घ्या. डॉक्टर महेश पवार यांच्याकडून काय असेल ते पुढची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. सो आम्ही जस्ट यांच्याकडे आलो. डॉक्टर महेश पवार सर जे काही आहेत आम्हाला याच्या आधी काहीच माहिती नव्हतं की यांचा काय रिस्पॉन्स असेल, काहीच माहित नाही. बट जेव्हा यांच्याकडे आलो आणि जेव्हा यांना भेटलो तर त्यावेळेस त्यांच्याकडनं जे बोलणं होतं एकदम फ्री, म्हणजे एकदम फॅमिली मेंबर सारखं समजावून सांगणं की हा आजार म्हणजे अगदी काहीच नाहीये. आमच्यासाठी जो एकदम मोठा आजार होता यांनी एकदम असं हलक्यात घेऊन सांगितलं की हे काहीच नाहीये. ओके, हे असं जनरल होत राहतं वगैरे. जनरल म्हणजे काहीच नाही, आपण ट्रीटमेंट घेऊया जे काय असेल ते. त्यांनी सर्व समजावून सांगितलं की आपल्याला याच्यावरती रेडिएशन आणि केमोथेरपी घ्यायची असेल. बट तरी सुद्धा एवढं जे ऐकलेलं होतं याच्या आधी की रेडिएशन केमोथेरपी म्हणजे एकदम असं मोठी खूप काही ट्रीटमेंट म्हणजे खूप त्रास होऊ शकतो वगैरे असं वाटलं होतं. बट त्याच्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट सुरू झाली, सो इथे जे केमोथेरपी घेतली आम्ही पवार सरांच्या अंडर, इथे जो काही स्टाफ आहे इतका हेल्पफुल, म्हणजे असं वाटायचं की डायरेक्टली आम्ही फक्त आमच्या नातेवाईकांकडे आलेलो आहे. एक दिवस आम्ही केमोथेरपी घेतलेली आहे आणि जस्ट घरी गेलो. म्हणजे असं काहीच वाटलं नाही. त्रास होत होता बट तो एकदम असा आम्ही पण तेव्हा थोडा फील केला की ठीक आहे, म्हणजे दिवस निघून जातील अशा टाइप मध्ये आम्हाला तेव्हा थोडं थोडं वाटू लागलं. बट टेन्शन खूप होतं, कारण जोपर्यंत आम्हाला फायनल रिपोर्ट येत नाही हातात तोपर्यंत आमच्या मनामध्ये ती भीती होती की काय होईल काय नाही. ती भीती पूर्णपणे पवार सरांचा जो स्टाफ आहे तो पूर्णपणे आमची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होता की असं काहीच नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त व्यवस्थित जेवण करा, हे करा ते करा, लक्ष द्या. बट जो प्रॉब्लेम होता आमचा की जेवणच जात नव्हतं, तर तो हळूहळू ट्रीटमेंट जशी संपली तसा तसा तो थोडा थोडा कमी होऊ लागला. आणि मग वडिलांना जेवण पण जायला लागलं. आणि त्यानंतर ट्रीटमेंट वगैरे संपली. आम्ही रुबीच्या हॉस्पिटलला आमचं रेडिएशन पूर्ण झालं, इथे केमोथेरपी पूर्ण झाली, पवार सरांच्या अंडर सर्व फॉलोअप चालू होता. आणि ही ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यांनी आम्ही पुन्हा एकदा जो पेट स्कॅन केला, तर पेट स्कॅनचे रिपोर्ट जे पहिले आले होते त्यानंतरचे रिपोर्ट्स मध्ये पूर्णपणे फरक जाणवला आणि पूर्णपणे रिपोर्ट्स नॉर्मल आले. सो त्यानंतर जेव्हा आम्ही इथे आलो, सो त्यांना आम्ही म्हणजे खूप आनंदी असं म्हणू शकतात की आम्हाला जो आमची जी भीती होती ती पूर्णपणे घालवली एवढं त्या पिरियड मध्ये. आणि जो आम्हाला धीर दिला तो फक्त आणि फक्त एवढं चांगलं वातावरण जे होतं इथल्या हॉस्पिटलचं त्याच्यामुळेच आम्हाला तो धीर आला. कारण जेव्हा आपण जातो एखाद्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये ती रुग्णांची भीती हे ते सगळे चेहरे बघून आपण घाबरत असतो. बट इथं जे वातावरण ठेवलंय ते पूर्ण असं फॅमिली टाईप वातावरण आहे. सो मी ऑलवेज सजेस्ट करेल की अशा प्रकारची कोणतीही भीतीदायक परिस्थिती तुमच्या घरात असं काही असेल आजार वगैरे, तर तुम्ही डायरेक्टली इथे व्हिजिट करू शकता. तुम्हाला तुमचं अर्ध टेन्शन तेव्हाच कमी होऊन जाईल जेव्हा तुम्ही इथे येऊन पवार सरांना भेटता. तो याच्यानंतर असं काही पण असेल तर तुम्ही यांना नक्कीच व्हिजिट करा, मी सजेस्ट करेन. आणि पुन्हा एकदा पवार सरांचे त्यांच्या अंडर जेवढं पण काही काम झालं पूर्ण स्टाफचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.